श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय भक्तांनो. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर भोगी 2024 या दिवशी काय काय करावे व काय करू नये या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आपण बनवला आहे. या तुमचं सर्वांचं तर स्वामी कृपा सिंधू या चॅनेलवर खूप खूप स्वागत. भोगीच्या दिवशी करावयाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर एका खास गोष्टीची आठवणसुद्धा तुम्हाला मी आज करून देणार आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांकडून ती करायची राहून जाते. ती म्हणजे भोगीच्या दिवशी करणं अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. व्हिडिओ थोडा जरी उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या स्वामी कृपा सिंधू या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भोगीच्या दिवशी नक्की काय काय केलं जातं, म्हणजे खाद्यपदार्थ कोणते किंवा अजून कोणत्या गोष्टी केल्या तर त्या चालतात, ते आज आपण जाणून घेऊया. 14 जानेवारी 2024ला म्हणजे रविवारीच्या दिवशी आपल्याला भोगी हा सण साजरा करावायचा आहे. भोगी म्हणजे संक्रांतीचा आदला दिवस किंवा संक्रांत सणाची सुरुवात तशी होते. आपण पहिला दिवस संक्रांतीचा हा भोगीपासून सुरुवात होतो, दुसरा दिवस संक्रांतीचा आणि तिसरा दिवस हा किंक्रांतीचा असा असतो. याच किंक्रांतीला आपण कर देखील म्हणतो. त्या दिवशी काही गोष्टी आपण वर्ज्य मानतो, तरी पण देवपूजा असेल अशा धार्मिक गोष्टी केल्या तर चालतात. 3 दिवसांचा हा संक्रांत सण 14 जानेवारी, 15 जानेवारी व 16 जानेवारी असा असतो. तसं बघायला गेलं तर मकर संक्रांत ही महिनाभर साजरी आपण करतो. मकर संक्रांतीचा सण झाला की आपण महिला लगेच हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. त्याचबरोबर जी नवी नवरी असते तिचा तिळवा देखील केला जातो. जी लहान मुलं असतात म्हणजे 5 वर्षापर्यंतची मुलं तर त्यांना बोरन्हाणसुद्धा केले जाते. रथसप्तमीसुद्धा या संक्रांत सणाचा शेवटचा दिवस मानला जातो. अर्थातच संपूर्ण पौष महिना जो आहे आणि माघ महिन्याची जी काही सुरुवात आहे ती सूर्यपूजेसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यामुळेच भोगीने या सणाला प्रारंभ होतो. तर भोगी आपल्या प्रत्येकासाठी किती महत्त्वाची आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तिळाचा जितका जास्त वापर आपल्याला या संक्रांत सणाच्या कालावधीमध्ये करता येईल तितका आपण करावयाचा आहे. कारण तिळ आपल्या शरीराला उष्णता देण्याचं काम करतात. त्याचबरोबर तिळाचे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने, धर्मशास्त्राच्या दृष्टीने देखील खूप महत्त्व आहे. तिळाचे हे वेगवेगळे प्रकार, उपाय आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले जातात. यंदाच्या खास योगायोग सांगायचा झाला तर भोगी रविवारी आली आहे. म्हणजेच काय तर संक्रांत सणाची सुरुवात रविवारनेच होते. तसं पण संक्रांत सण जो आहे तो सूर्यपूजेचा सण म्हणून ओळखला जातो. कोणतेही सणवार असो किंवा नसो, रविवार हा सूर्यदेवाचा वार, सूर्यपूजेचा वार म्हणून ओळखला जातो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर संपूर्ण पौष महिना हा सूर्यपूजेचा महिना म्हणून ओळखला जातो. आणि पौष महिन्यातील दर रविवारी सूर्यनारायणाचं व्रत किंवा ज्याला आदित्य रानूबाई व्रत असे आपण म्हणतो तीसुद्धा करण्याची पद्धत आहे. तर पौष महिन्यातला जो काही पहिला रविवार आहे तो भोगीच्या दिवशी येत आहे. तर 14 जानेवारीच्या दिवशी रविवारी भोगी सण आलेला आहे आणि तसंही रविवार जो सूर्यदेवांचा वार मानला जातो त्यामुळे भोगीचा दिवस हा खूपच महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी लवकर उठून तीळयुक्त पाण्याने स्नान करावायचे आहे. त्याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यात किंवा देवांना स्नान घालवायच्या पाण्यात आपल्याला खाद्यपदार्थांमध्ये, त्याचबरोबर देवाला आपण जो काही दिवा लावतो किंवा या दिवशी आपण ज्या ज्या ठिकाणी दीपदान करणार आहोत त्या त्या ठिकाणी दिव्यातील तेलामध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तीळ टाकावायचे आहेत. आपल्याकडे देवपूजेमध्ये जर तिळाचे तेल असेल तर आपण या दिवशी देवपूजेमध्ये वापरलं तर नक्कीच आपल्याला याचे चांगले लाभ देखील होतील. ज्यांना देवपूजेसाठी तिळाचे तेल मिळणार नाही किंवा जे आपल्या घरातील खाद्यपदार्थ आपण करतो
तेच तेल वापरले तरी देखील चालेल, पण त्यामध्ये तुम्ही पांढरे तीळ टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तीळयुक्त तेलाचा किंवा दिवा समोर प्रज्वलित केला तर त्याचे तुम्हाला खूप प्रकारचे लाभ होतील. भोगीच्या दिवशी आपण जी काही भाजी करतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिक्स केल्या जातात. वांगी, वाल, पावटा, फ्लॉवर, गाजर, वाटाणा, बटाटा किंवा मग जसा भाग बदलला तसं या भाज्यांमध्ये देखील बदल होतो. पण या भाजीला आपण लेकुरवाळी भाजी किंवा 12 बापाचं कालवण किंवा 12 गावचे कालवण म्हणून देखील ओळखलं जातं. ही भाजी खाल्ली जाते की जो उन्हाळा काही येणार आहे तो आपल्याला बाधत नाही, किंवा मग जो ही भोगीची भाजी खातो तर त्याला कोणत्याही प्रकारचे आजार जडत नाहीत. वर्षभर आपण बऱ्याच वेळा आजारी पडतो वेगवेगळ्या कारणांमुळे, तर ते आजारी पडण्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त होत राहतं. त्यामुळेच ही मिक्स भाजी किंवा लेकुरवाळी भाजी आणि तीळयुक्त बाजरीची भाकरी म्हणजेच तीळ लावलेली बाजरीची भाकरी किंवा पोळी जे काही तुम्ही बनवत असाल ते खायचं आहे. आणि उपवास सोडायला तुम्ही सूर्यास्ताच्या आतच जेवण करून खाऊ शकता. ही भाजी खायला तुम्हाला अजिबात विसरायचं नाही. या दिवशी जर तुम्ही उपवास करत असाल तर तुमच्याकडे भोगीची भाजी वगैरे तुम्ही जर सकाळी केलेली असेल तर ती तुम्ही संध्याकाळी उपवास सोडवताना ही भाजी खाऊनच आपल्याला उपवास सोडवायचा आहे. मकर संक्रांतीप्रमाणेच या दिवशी सूर्यदर्शनाचा लाभ घ्यायला विसरू नका. त्यामुळे तुमच्या कुंडलीतला रविग्रह मजबूत होईल, जो मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या कुंडलीतला रविग्रह जर कमजोर असेल तर आपल्याला बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जाऊ शकते. तर प्रत्येकाने या दिवशी सूर्यदेवांना तीळयुक्त पाण्याने किंवा मग पाण्यामध्ये तिळगूळ, हळदी-कुंकू, अक्षदा आणि एखादे लाल रंगाचे फूल टाकून अर्घ्य द्यायला विसरू नका. ओम सूर्याय नमः. आणि महिलांनी म्हणावायचं आहे ओम गृणी सूर्याय नमः. अशा पद्धतीने सूर्यदर्शनाचा लाभ घेण्याचा प्रत्येकाने, लहान मोठ्यांसह प्रत्येकानेच हा प्रयत्न करायचा आहे. सूर्याला अर्घ्य देण्याप्रमाणेच या दिवशी पितरांची आठवण करणं किंवा पितरांच्या नावाने दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही गायत्री मंत्राचा जपसुद्धा करू शकता. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा आहे गायत्री मंत्र. हा तुम्ही म्हणू शकता व पितरांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुम्हाला जर पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा तीर्थस्थानी जर जाणं शक्य असेल तर तुम्ही नक्की तेथे जा. किंवा मग घरच्या घरी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ मिक्स करून दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितृदेवो भव असं 11 वेळा म्हणत दक्षिण दिशेला तोंड करून अर्घ्य देऊ शकता. यालाच आपण तर्पण असेही म्हणतो. आणि महिलांना जर पितरांच्या नावाने काही कार्य करायचे असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये काळे किंवा पांढरे तीळ मिक्स करायचे आहे आणि आपल्या ओंजळीने ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं आहे. आपण रविवारी तुळशीला स्पर्श करत नाही किंवा तुळशीला पाणी घालत नाही, पण इथे आपण फक्त पाणी घालत नाही आहे तर त्या पाण्यामध्ये तीळसुद्धा मिक्स करत आहेत. हे कार्य आपण पितरांसाठी भोगीच्या दिवशी नक्की करावयाचे आहे. भोगी, मकर संक्रांत असेल अशा काही जे सण आहेत ते आनंद उपभोगण्याचे क्षण आहेत. या दिवसांमध्ये आपण आनंद लुटूसुद्धा शकतो आणि आनंद इतरांसोबत वाटूनसुद्धा घेऊ शकतो. म्हणूनच आपण एकमेकांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचे तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका असे आपण नेहमी एकमेकांना म्हणत तिळगुळ वाटून एकमेकांच्या नात्यांमध्ये आपण गोडवा निर्माण करत असो. प्रत्येकाच्या घरामध्ये काहीतरी गोडधोड अन्नपदार्थ नक्कीच या दिवशी बनणार आहेत. या सणाच्या निमित्ताने मी तुम्हाला एक सांगू इच्छिते. सणावाराच्या कालावधीमध्ये तुम्ही अन्न वाया जाईल अशा कोणत्याही प्रकारच्या गोष्टी करू नका किंवा अन्नाचा अपव्यय करू नका. तुम्हाला सणावाराच्या निमित्ताने जेवढे अन्नपदार्थ लागतात तेवढेच अन्नपदार्थ बनवा. जास्तीचं अन्न बनवून ते वाया घालवू नका आणि जास्त बनवलं तर मग ते कुणाला तरी दान करायला
किंवा कोणासोबत तरी वाटून खायला विसरू नका, म्हणजे अन्नाचा व्यवस्थित उपयोग होईल. कारण भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जी काही पूजा करतो त्यामध्ये अन्नपदार्थांचा समावेश जास्त असतो. आपण हळदी-कुंकू करतो तर त्यामध्ये सुद्धा अन्नपदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे अन्न आपल्याला वाया घालवायचे नाही. अन्नपदार्थ तयार करताना जर महिलांकडून एखाद्या पदार्थामध्ये थोडाफार कमी जास्त झालं तर त्यांचा अपमान करू नका. कारण भोगी हा सण खास करून आनंद उपभोगण्याचा सण असतो. म्हणून मग महिलांना तुम्ही कधीही अपमानित करू नका. जर तुमच्या खाद्यपदार्थांमध्ये काही गोष्टी कमी जास्त झाल्या तर तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे सांगू शकता आणि कोणत्याच प्रकारे आपल्याकडून अन्नाचा अपमान होणार नाही याची काळजी आपण घ्यावयाची आहे. जर तुम्हाला पितरांच्या नावाने दानधर्म करायचे असेल, काही वस्तू खरेदी करायची असेल तर मग ती तुम्ही मकर संक्रांतीचा दानधर्म म्हणून काही वस्तू खरेदी करून नक्कीच ती तुम्ही त्यांना देऊ शकता. भोगीच्या दिवशी देखील तुम्ही ही खरेदी करू शकता. मकर संक्रांतीला जो काही दानधर्म केला जातो तो तुम्ही भोगीच्या दिवशी विकत घेऊ शकता. जर तुम्हाला काही महत्त्वाची वस्तू खरेदी करायची असेल तर ती कोणती आणि प्रत्येकाने ती आवर्जून खरेदी करावी असा आग्रह असेल तर ती वस्तू आहे 7 घोड्यांचे चित्र असलेला फोटो. तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे आणि तुमच्या घरातील उत्तर किंवा दक्षिण भिंतीला तो लावायचा आहे. पूर्व भिंतीला देखील लावू शकता. ज्यांना कर्ज, पैसा किंवा आर्थिक अडचणी आहेत त्या मिटाव्या आणि तुमचं जीवन सुरळीत व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही हा 7 घोड्यांचा फोटो आहे तो तुमच्या दक्षिण भिंतीला लावू शकता. आणि बाकी दुसऱ्या कारणांसाठी जर घरामध्ये सकारात्मकता राहावी, घरातील सर्व सदस्यांचा रविग्रह मजबूत राहावा किंवा घरामध्ये कायम आनंदाचे, उत्साहाचे वातावरण राहावं आणि घरामध्ये काही काम असेल जे नेहमी थांबतात अशा एक प्रकारची गती मिळावी, या सर्व कारणांसाठी तुम्हाला जर फोटो लावायचा असेल तर तो तुम्ही पूर्व किंवा उत्तर भिंतीला लावू शकता. म्हणजे हा 7 घोड्यांचा जो फोटो आहे तो तुम्ही तुमचे कार्य सफल होण्यासाठी किंवा त्याला गती मिळण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशेला लावू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्हा सर्वांना स्वामी कृपा सिंधू या चॅनलकडून माझ्या सर्व भक्तांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. भोगी हा सण तुमच्या सर्वांच्या जे कष्ट आहेत, दुःख आहेत ते सर्व दूर व्हावेत याच्यासाठी प्रार्थना करून आज स्वामींच्या चरणी हा व्हिडिओ रुजू करून, ही सेवा रुजू करून हा व्हिडिओ इथेच संपवते. परत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.